विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 2 दिवसापूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा संपन्न झाला आणि त्या सोहळ्यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख स्त्रीसेवक एकत्र जमवले गेले। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राजभवनमध्ये देण्यात येतो, आजपर्यंतचा इतिहास आहे। परंतु पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की त्या पुरस्काराचा कुठेतरी एका राजकीय पक्षाने इव्हेंट केला गेला आहे। गुजरातच्या एका बड्या नेत्याला महाराष्ट्रात आणून ह्या पुरस्काराचा इव्हेंट केला गेला आहे। त्या गुजरातच्या नेत्याला दाखवायचं होतं की माझ्या पाठीमागं आमच्या पाठीमागं किती लोक आहेत, हे येथील मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला हे दाखवायचं होतं। आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य मोठं आहे, हे मान्य करू आम्ही। अनेक बैठकामार्फत त्यांनी ते आध्यात्मिक विचार सांगतात, अनेक लोक त्यांच्या बैठकीला जातात, हे मान्य आहे। परंतु 25 लाख लोकांना पिण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, खायला अन्न नाही, 6-6 तास ते एका ठिकाणी बसतात, 45 अंश टेम्परेचर असताना तुम्ही त्यांच्यासाठी साधी सावली करू शकला नाही। तुम्ही सगळे मान्यवर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देशाचा AC मध्ये वर स्टेजवर बसताय, कूलर लावून बसताय, सगळे आमदार खासदार एखादा मोठा इव्हेंट केल्यासारखं तुम्ही त्या स्टेजवर बसताय। परंतु इथं खाली बसलेल्या लोकांना तुम्ही साधं पाणी देऊ शकला नाही। जराशी लाज वाटली पाहिजे तुमच्या सगळ्या लोकांना। महाराष्ट्रातल्या बोळ्याबाबड्या लोकांच्या हत्या करणारे लोक तुम्ही, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही 25 ते 30 लाख लोकांना भर रखरखत्या उन्हामध्ये आणून त्यांना अक्षरशः तळपत ठेवणं हे कितपत योग्य आहे? म्हणून ताबडतोब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि महाराष्ट्रातील या जनतेचे मुद्दे आम्ही असे सहन करणार नाही। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र सरकार हे नपुसक सरकार आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। अरे लोकांची तुम्ही दिवसा ढवळ्या हत्या करताय, गोरगरीब जनतेची होरपळून। अक्षरशः ते व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः बाया माणसं अक्षरशः तडपून तडपून मरतायत, लोक त्यांना हवा घालतायत, हवा मारतायत। अक्षरशः ऑक्सिजनचा पुरवठा नाही, तिथं ऑक्सिजन मिळाला नाही लोकांना, अक्षरशः तडपून तडपून मेली हो लोक। महाराष्ट्रातील जनता पाहते आहे सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही राज्यकर्ते, नालायक राज्यकर्ते, लोकांच्या मड्यावरचं लोणी खाणारे लोक तुम्ही, या अशा नालायक लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि ही मागणी आम्ही जोपर्यंत मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत। महाराष्ट्रामध्ये हा तमाशा हे आम्ही सहन करणार नाही। अरे तुम्ही आता 7 ते 8 जणांचा फक्त आकडा या सरकारने सांगितलेला आहे, हा आकडा लपवला गेलेला आहे। कमीत कमी 100 माणसं त्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये मारली गेली, मेलेली आहेत। हे सरकारनं झाकलेलं पाप आहे, हे पाप आता उघडकीस आणणं गरजेचं आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।